हॅलो, चतुर्थ अपार्टमेंटमधील सर्व रहिवासी. हाय, हॅलो, नमस्कार, जय भीम सर्वांना. आज आहे 14 एप्रिल, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीचा दिवस. एका ह्याच्याप्रमाणे साजरा करतात, दिवाळीप्रमाणे. आणि खरंच 1 एप्रिलच्या पासूनच सुरू होते ते मे महिना पूर्ण बुद्ध पौर्णिमा होईपर्यंत जयंती आपली चालूच असते. म्हणजे दिवाळीसारखंच हे सण आहे आणि सर्वांना अभिमान वाटावा असं आंबेडकर जिवंत उदाहरण आहेत आपल्या सर्वांसमोर. किती म्हणजे त्याग केलेला आहे त्यांनी. त्यांचं संपूर्ण जीवन देशाला समर्पित केलेलं आहे आणि हा सर्वांना अभिमानास्पद दिवस आहे. सर्व लोकांना, सर्व प्रकारच्या लोकांना. तर मला आता घरी सोफा काढला आम्ही, तर उन्हाळा असल्यामुळं कार्पेट थोडंसं गम पण हे होऊन जातं त्याचं. तर तो काम म्हणजे ह्याच्यामध्येच होता, वॉरंटीमध्ये. तर तो घरी येऊन रिपेअर करून देत होता. तर हा मुलगा आलेला आणि काम करून देत होता घरातलं. तर मी सांगत होते की मिस्टर आता ऑपरेशन झालं त्यांचं 7 एप्रिलला आणि आता 7च दिवस झाले. आणि सर्व मी घर तर तुम्ही पाहिलं, आम्ही दोघांनी जानेवारीलाच संपूर्ण क्लीन केलेलं. थोडंफार बाथरूम वगैरे राहिलेले, कलरिंग पण करायचे होते. तर सगळं माझं घर तर मी क्लीन केलेलं आहे. जुन्या गोष्टी मी लगेचच हे करून देते, रिफ्यूज करून टाकते. कारण मी नाही ठेवत जास्त दिवस जुन्या गोष्टी, किंवा तुटलेल्या पण मी रिपेअर करून आणते. तर जयंतीसाठी मी हे दोन्ही बॅलेन्स करत होते, मिस्टरांची तब्येत पण आणि घरातलं पण जेवढं होईल तेवढी स्वच्छता. जसं आणि घरामध्ये तर तुम्हाला घरामधलं थोडंसं आमचं पूजा केलेलं, कशाप्रकारे आम्ही करत असतो पूजा, ते दाखवणार आहे. आणि सिंपल म्हणजे यावेळेस काही एवढं म्हणजे घरामध्ये मिस्टरांचं औषध पाणी पथ्य वगैरे असल्यामुळं जास्त काही मी जेवण म्हणजे गोड पुरणपोळी वगैरे किंवा दिवाळीचे पदार्थ असे काही बनवत म्हणजे टाळलं शक्यतो. मिस्टर बोलत होते तुम्हाला खायला बनवा, तर हे दुपारच्या जेवणामध्ये मी असंच त्यांना शेवगा जास्त, ते बोलले 2-2 शेंगा जेवणामध्ये ठेवा तुम्ही, आणि पातळ कालवण म्हणजे डाळींचा रस्सा, तर तेच देत होते. फ्रूट देत होते. आणि केक छोटूसा त्यांनी आणला होता कालच. ज्यांना माहीत असेल का सेलिब्रेशन केलं त्या व्ह्यूअर्सला माहिती असेल का कटिंग केला होता केक, तर तुम्ही खात होते बघा. तर केक कटिंग पण आपण करू शकतो, केक कटिंग पण करतात. हे दुपारचं जेवण मिस्टरांना देत होते आणि मी पण जेवले त्यांच्यासोबत. परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जर आदरांजली द्यायची असेल तर त्यांच्यावरती जे ग्रंथ पुस्तकं लिहिलेले आहेत ते वाचून आपण त्यांना आदरांजली दिलेली केव्हाही चांगलं. घरामध्ये मुलांवर संस्कार होतात चांगले. यही है। बी के वाघमारे। कारपोरेट पैनल से। ओके, प्लीज लाइन पे बने रहिए, मैं चेक करके आपको बताती हूँ। नियरेस्ट अपॉइंटमेंट कल के लिए अवेलेबल है। ओके। परत सांगणार बोलते. सर नियरेस्ट अपॉइंटमेंट वेडनेसडे के लिए अवेलेबल है 4 बजे का, चलेगा सर? बुधवार आ रहा है। वेडनेसडे 4 बजे, सवेरे का नहीं है वेडनेसडे को? नहीं सर, सवेरे का सारा बुक हो चुका है। ओके, 4 बजे का है? हाँ। ठीक है, कर लो बुक फिर। ओके, अपॉइंटमेंट डिटेल्स है फॉर द हॉस्पिटल डॉक्टर पंकज नाइक, यूरोलॉजिस्ट। पेशेंट का नाम है बीके वाघमारी सर और अपॉइंटमेंट फिक्स हो चुका है 16 तारीख को 4 बजे। कंफर्मेशन एसएमएस आ जाएगी सर, डॉक्टर टाइप कर सकते हैं। ओके, थैंक यू वेरी मच। थैंक यू सर, आपका दिन शुभ रहे।
16 तारीख बोलते ती. संध्याकाळी आम्ही बाहेर आलो आणि बाहेर हे संपूर्ण वातावरण निर्मिती होती जयंतीची. खूप सुंदर सुंदर त्यांच्यावरती गाणे चालू होते. मी नमस्कार केलेला आहे विनम्रपूर्वक अभिवादन. आणि खूप मस्त असा पुतळा त्यांनी केलेला आहे. हातामध्ये त्यांच्या तुम्हाला नेहमी पुस्तक आणि एकदम म्हणजे सूट वगैरे. उठा उठा उठा, शिका शिका शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. सगळ्या चौकात केलं आहे का नाही. बॅटरी एकच माणूस आहे. 4 बसते हा ना, मागे पण 2. इलेक्ट्रिकल एकदमच नॅनो होती ना तशी. छान आहे की. बघा कशी आहेत ना. त्या रोडच्या पलीकडं जी बिल्डिंग दिसते बघा सजावट केलेलं, तर ती मानसरोवर सोसायटी आहे. आणि शिवाजी महाराजांची पण जयंती उत्साहात त्यांनी अशी साजरी केलेली होती. मी शूटिंग घेतलेलं. आणि आंबेडकर जयंतीला पण बघा दोन्हींना पण त्यांनी समान ते हे केलेलं आहे. आणि तेवढंच कार्य आहे महाराजांसारखंच आंबेडकरांचं पण देशासाठी संपूर्ण कार्य आहे. संपूर्ण तळागाळातल्या लोकांना, सगळ्या आजच्या ज्या नागरिकांना ते प्रेरणास्थानक आहेत. संविधान लिहिलेलं आहे. आपला देश संपूर्ण संविधानावर चालतो आहे. रोजचं जीवन हे संपूर्ण आंबेडकरांमुळं आहे. हे आपण विसरता कामा नये प्रत्येक नागरिकाने. आणि सुंदर अशी जे अशोका चक्र आहे झेंड्यावरती, ते रांगोळी इथे काढलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सही बघा.
पण आहे एक पाणीपुरी आपण खाल्ली. गजरे आणि चाफा घेतलाय. फुलं पण छान आहेत आज सफेद कलर. थोड्या वेळाने रॅली निघेलाय ना मिरवणूक. पुन्हा आम्ही खाली येऊ. दूध घेतोय आणि घरी जाऊन पुन्हा आता आमच्या सोसायटीत पण आहे सेलिब्रेशन. खाली येणार. थांबा थांबा. आम्ही लिफ्टने घरी आलो आणि बाहेरचं तुम्हाला सगळी वातावरण निर्मिती दाखवली. तर सोसायटीत आमच्या 8चं टायमिंग दिलेलं, ॲक्च्युली सकाळीच करायला पाहिजे. तर आमच्या घरामध्ये हे आहे पूजास्थान. तर मी थोडीशी फुलं आणलेली ती हे करते, वाहते. आणि बुद्धांचं त्यांनी धम्माची शिकवण दिलेली आहे आणि त्यांची आपण हे करूया, पंचशील घेणार आहोत. घरातल्या घरातच स्मरण करणार आहोत. तर मुलं सगळे, प्रणित बाहेर गेला होता, प्राची होती आणि आम्ही दोघं नवरा बायको. तर यामध्ये पण काय आचरण करतात लोक, पण अहंकार काय जात नसतो त्यांचा. अहंकार खूप मोठ्या प्रमाणात असतो की मी अमुक, मी असा, मी तसा. तर आंबेडकरांनी स्वतः सांगितलेलं आहे सर्व धर्मांचा, जातींचा, पंथांचा तुम्ही आदर करा आणि आपल्यातल्या मीला त्याग करा, म्हणजे तुम्ही यशस्वी होणार, मोठे होणार. तर हे आपण एक कॅन्डल लावलेला आहे, प्रज्वलित केलेलं आहे आणि मी पंचशील घेते. माझ्यासोबत घ्या, बोला तुम्ही पण. छान झालंय ना. पंचशील घेऊया. बुद्धं नमामि, संघं नमामि, धम्मं नमामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि, पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि, अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि, मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि, कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं
समाधिया साध साध साध. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जन्मोत्सव आहे. त्या निमित्ताने घरामध्ये आम्ही पंचशील घेतलेला आहे आणि मुलं बीजी आता प्राची कामावरून आले आणि प्रणित सायकलला गेलाय. मिस्टरांनी कॅमेरा पकडलाय आणि आम्ही अशी छोटंसं पूजास्थान हे रोजच आहे आमचं. असं फुलं फक्त चाफ्याची आणलेत आणि एक दिवा कॅन्डल लावलाय. तर सर्वांना हार्दिक शुभेच्छा जयंतीनिमित्त. आणि असंच थोडंसं मी बाहेर गेले तर मिरवणुकीचं काही घेता आलं नाही, तोपर्यंत घरी आलो आहे ना आपण. आणि सोसायटीत आता 8 वाजता आहे खाली प्रोग्राम, तर बघू गेली तर शूटिंग करेल. किती मागवल्यास? AC दरवाजा बंद. काही तर फ्री पण मिळालंय. हा हे संपलं होतं. फ्री का मागवलंय? हा हेच पाहिजेच होतं, त्यातलं आलंय संपत. ते हे मिळालं हो मिस्टर मसल. हे किती आहेत दादा याच्यात? एवढे आले बघा. पोरगा ऑनलाईन मागवते. हे मिस्टर मसल खुर्ची बनवते. 3 होती, कमी पडत होते. पुरणपोळीच असतं माझं जेवण आज जयंतीला. प्रणितला पण खूप आवडतात. पण आज आम्ही भाकरी आणि भुर्जी बनवलेली. दुपारी शेंगाचा रस्सा होता. मिस्टर जेवले, आम्ही दोघं जेवत होतो. आणि अशा प्रकारे जयंती तुम्हाला यावर्षीची मी होईल तशी दाखवलेली आहे. पुढच्या वर्षी उत्साहात दाखवेल. नाहीतर आता बुद्ध पौर्णिमेला सगळं व्यवस्थित बरं झालं सगळं की मग मी पुन्हा तुम्हाला शेअर करेल. तोपर्यंत धन्यवाद.